सार्वजनिक आरोग्य विभाग DHS भरती रिलेटेड एक अपडेट आलेला आहे। आज दिनांक 7 तारखेला एक तात्काळ परिपत्रक आलेलं आहे, एक लेटर आलेलं आहे। याच्यामध्ये भरती रिलेटेड माहिती मागवलेली आहे। तर बघा ते लेटर तुम्हाला दाखवतो। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बघा हे वाले लेटर आहे ते सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे कार्यालय आरोग्यसेवा बघा हे तात्काळ माहिती मागवलेली आहे। आज 7 तारखेचं लेटर आहे। तर याच्यामध्ये बघा हे लेटर कोणाला काढलेलं आहे की जे आपले कार्यक्रम प्रमुख आहेत सर्व, ठीक आहे, जे सर्व प्रोग्रामचे जे इंचार्ज आहेत त्यांना। त्याच्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ म्हणजे DD डेप्युटी डायरेक्टर सर्व विभागाचे, ठीक आहे, सर्व विभागाचे जे आपले RT डिव्हिजन आहेत त्या RT डिव्हिजनचे सर्व डेप्युटी डायरेक्टर म्हणजे उपसंचालक। त्याच्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक सर्व जिल्ह्याचे जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत म्हणजे CS सिव्हिल सर्जन आहेत ते। त्याच्यानंतर अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय सर्व, तर जेवढे प्रादेशिक मनोरुग्णालय आहेत त्याचे अधीक्षक म्हणजे MS, तर त्या सर्व MS ला तर सर्वांना हे लेटर काढलेलं आहे एवढं, ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये बघा विषय काय होता नेमका, तर विषय आहे ह्याच्यामध्ये की सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मंजूर आकृतीबंधानुसार म्हणजे DHSचा जो आपला मंजूर झालेला जो आकृतीबंध आहे त्याच्यानुसार गट क आणि गट ड ग्रुप C आणि ग्रुप D मधले संवर्गातले, ठीक आहे, दिनांक 30 जून 2026 आता जी 30 तारीख झाली ती आता 30 तारखेपर्यंत रोजीची सद्यस्थिती कळविण्याबाबत, तर सध्याची कंडिशन काय तर त्या रिलेटेड ही माहिती मागवली होती। तर याच्यामध्ये बघा नेक्स्ट उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सरळ सेवेची पदभरतीची कारवाई म्हणजे आपल्या सरळ सेवेने जी पदभरती होणार आहे आता जी एक्झाम होणार आहे ती बघा क्लिअरली दिली सरळ सेवेची पदभरती। तर एक्झाम जी होणार आहे पदभरती त्याच्या रिलेटेड कारवाईस्तव आपले कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर आकृतीबंधानुसार आपल्या आस्थापनेचे म्हणजे यांच्या अंडर आता जे काही प्रोग्रामचे इंचार्ज असतील त्यांच्या अंडर जे काही हॉस्पिटल असतील त्याच्यानंतर DDच्या अंडर जे काही हॉस्पिटल असतील सर्व CS अंडर किंवा MS अंडर त्यांच्या आस्थापनेवर त्यांच्या अंडर जे काही हॉस्पिटल असतील तर त्या ठिकाणचे जे काही आकृतीबंध मंजूर झालेला आहे तर त्या आकृतीबंधानुसार गट क आणि गट ड, ठीक आहे, दोन्ही ग्रुप C आणि ग्रुप D दोन्हीचे संवर्गातील 30 जून 2026 रोजी सद्यस्थिती खालील विवरणपत्रात तात्काळ शासनास उपलब्ध करून द्यायची आहे। तर अर्जंटमध्ये ही माहिती मागवलेली होती। कशासाठी मागवलेली आहे तर बघा सरळ सेवेच्या पदभरतीची कारवाई करण्यासाठी, तर एक्झामसाठी जे आता एक्झाम येणार त्याच्यासाठी। तर याच्यामध्ये बघा त्यांनी इथं फॉर्मॅट पण दिलेला आहे। याच्यामध्ये बघा अनुक्रमांक संवर्ग याच्यामध्ये कुठलं कॅडर आहे ग्रुप C ग्रुप D, ठीक आहे। त्याच्यानंतर पदनाम आता ग्रुप C मध्ये जे काही कॅडर येतील आणि ग्रुप D मध्ये जे काही कॅडर येतील ते सर्वांची माहिती ह्याच्यामध्ये भरून त्यांनी मागितलेली आहे। जसं एक्झाम्पल आता समजा आपलं स्टाफ नर्सचा असेल तर ग्रुप C मध्ये समजा 1 नंबर स्टाफ नर्सचा असेल तर स्टाफ नर्सचे त्यांच्या आता जो कोणतं हॉस्पिटल असेल त्याचे जे इंचार्ज असतील CS असेल किंवा MS असेल तर त्यांनी त्यांच्या अंडर जे हॉस्पिटल आहे तर तिथले एकूण मंजूर पदं किती आहेत बघा सरळ सेवेनं क्लिअरली सांगितले की सरळ सेवेनं भरायची पदं, तिथं किती पदं आहेत किती पदं मंजूर आहेत त्याचा संबंध नाही याच्यामध्ये, ठीक आहे। समजा एखाद्या ठिकाणी 100 जरी पदं असले, ठीक आहे, पण हे 100 पदं काय सरळ सेवेनं परमनंट समजा ज्यातले 50 पदं जर कॉन्ट्रॅक्टवरचे वगैरे पद आहेत तर त्या 50 पदांचा काही घेणं नाही, ठीक आहे। जे सरळ सेवेनं भरायची पदं आहेत म्हणजे जे एक्झाम थ्रू भरायची पदं आहेत फक्त त्या पदांची माहिती मागितलेली आहे, सरळ सेवेनं भरायच्या पदाची माहिती। तर याच्यापैकी समजा तिथं 50 पदं आहेत मंजूर तर त्या मंजूर पदापैकी भरलेत किती, समजा 50 पदं मंजूर आहेत त्याच्यापैकी 25 भरलेत आणि 25 रिक्त आहेत आणखीन, तर अशी माहिती मागवलेली आहे। आता हे झालं एक स्टाफ नर्सचं। तसंच लॅब टेक्निशियन असेल, फार्मासिस्ट असेल, ECG टेक्निशियन असेल, त्याच्यानंतर बाकी सर्व कॅडरची, ठीक आहे, असं काही नाही फक्त स्टाफ नर्सची। तर ग्रुप C मधले जेवढे कॅडर येतील ते सर्व आणि ग्रुप D मधले सर्व, तर सर्व कॅडरची त्याच्यामध्ये माहिती मागवलेली आहे। त्यांच्या अंडर ज्या आस्थापनेवर आहे त्याच्या अंडर जे काही हॉस्पिटल आहे तर तिथले मंजूर पदं, भरलेली पदं आणि रिक्त पदं, तर ही तिन्ही माहिती शासनानं तात्काळ मागवलेली आहे बघा। तात्काळ इथं सांगितलेली आहे कशासाठी सरळ सेवेचे पदभरतीसाठी। आता याच्यामध्ये खाली आणखी दिले आहे की तरी जिल्हा हिवताप अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील वरील तक्त्यातील माहिती म्हणजे ही वाली माहिती त्यांच्या हॉस्पिटलच्या अंडर जे माहिती आहे ते भरून उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे म्हणजे DD कडे, ठीक आहे, आरोग्य उपसंचालक DD कडे सादर करावी। उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख
कार्यालयांनी सदरील माहिती या कार्यालयास दिनांक 7/7 रोजीपर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे आता थोडक्यात हे प्रत्येकजण खालून वरी माहिती पाठवत जाणार. समजा एखाद्या हॉस्पिटलचा MS आहे तर MS काय करणार, वर CS कडे माहिती पाठवणार, CS DDकडे पाठवणार, DD संचालकाकडे पाठवणार, डायरेक्टरकडे. तर असं माहिती पाठवायला सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सगळ्याच जे आपले DHSमध्ये 8ही बघा, सर्व 8ही विभाग असतील, सर्व प्रोग्राम असतील किंवा MS असतील किंवा जे काही प्रादेशिक मनोरंजन आहेत ते सर्वांनी आपापल्या हॉस्पिटलमध्ये जी काही पदं क्लिअरली सांगितले बघा, सरळ सेवेची पदं, ठीक आहे, तिथल्या हॉस्पिटलला किती पदं मंजूर आहेत त्याचं घेणं नाही. सरळ सेवेची पदं जी एक्झाम थ्रू आता भरायची आहेत, एक्झाम येणार आहे, तर ती वाली पदं त्याच्याबद्दल माहिती विचारलेली आहे. ठीक आहे, कारण बऱ्यापैकी DHSमध्ये हॉस्पिटलला असं असतं की सर्व पदं ही सरळ सेवेची पदं नसतात. ठीक आहे, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जसं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला की 100 पदं आहे, ते 100ला 100 काही पदं सरळ सेवेनं भरायची नसतात. त्याच्यापैकी काही पदं कॉन्ट्रॅक्टचे असतात, काही एखाद्या प्रोग्रामच्या अंडर भरलेली पदं असतात. तर त्याच्यामुळे ते सर्व वगळून इथं फक्त सरळ सेवेची पदं मागितली त्यांनी, की सरळ सेवेनं भरायची पदं ते वाली किती मंजूर किती आहे तुमच्या हॉस्पिटलला, भरलीत किती आणि आणखी रिक्त किती आहेत. आता हे रिक्त पदे सर्व गोळा करून ह्या 8ही विभागाचा तपशील सर्व एकत्र जमा करून त्याच्यानंतर आता ही एक्झाम होणार, जी आता येणारी आपली सरळ सेवेची एक्झाम आहे ती. त्याच्यामध्ये आता हे सर्व कॅडरचं आहे. ठीक आहे, म्हणजे सांगितलं स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ECG टेक्निशियन, सर्व कॅडरची. आणि तसंच ग्रुप डीचे पण सर्व कॅडर, ग्रुप डीमध्ये पण जे पण कॅडर आहे ते सर्व कॅडर पण त्याच्यात आले. ठीक आहे, तर आता या लेटरवरून एवढं तरी समजून येतं की आता भरतीची प्रक्रिया त्यांनी चालू केलेली आहे. सरळ सेवेनं बघा पदं भरायची, तर त्याच्यासाठी त्यांनी ही माहिती मागवलेली आहे. आणि क्लिअरली ह्याच्यामध्ये लेटरमध्ये पण तसं त्यांनी क्लिअरली मेन्शन केले बघा, सरळ सेवेनं पदभरतीची कारवाई करण्यास्तव, ठीक आहे, कारवाईस्तव ते कारवाई करण्यासाठी ही माहिती मागवली जाते. तर याच्यामुळे आता प्रोसेस तर क्लिअरली दिसून येते तुम्हाला की माहिती तर मागवलेली आहे. लवकरच आता नोटिफिकेशन पण येईल. एक्झॅक्ट आता किती दिवसात येईल त्याच्या रिलेटेड आणखीन काही कन्फर्म अपडेट आलेलं नाही आहे, पण या लेटरनं इतकं तर कळतं की तात्काळ माहिती मागवलेली आहे. तर आता लवकरच DHSची ॲड येऊ शकते, नोटिफिकेशन येऊ शकतं. ठीक आहे, हे लेटर मी ग्रुपवर पण टाकेन. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं जॉईन करून विचारू शकता. ठीक आहे, चालेल.